नमस्कार. आजचा विषय, तुम्ही जाहिरात टाळता पण ही ब्रँड तुमच्या मेंदूत शिरते. कसं? तुम्ही नेटफ्लिक्सवर मूवी बघत आहात. एक सीन येतो. हिरो फ्रीज उघडतो आणि कॅज्युअली एक कोल्ड्रिंक घेतो. तुम्ही स्किप करत नाही. तुम्हाला इरिटेट होत नाही. पण तुम्ही ते नोटीस करता आणि कदाचित नंतर तुम्ही तेच ड्रिंक घ्यायला विचार करता. हे डेंजरस आहे, कारण तुम्हाला कळतही नाही आणि तुमचा डिसिशन बदलतो. आपण ऍड स्किप करतो. युट्यूबवर स्किप ऍड बटन शोधतो. का? कारण आपल्याला पुश मार्केटिंग आवडत नाही. पण इथे प्रॉब्लेम आहे, तुम्ही ऍड्स अवॉइड करता पण इन्फ्लुएन्स अवॉइड करत नाही. जर तुम्हाला हे समजलं नाही, तुमचा बिझनेस कधीच अटेन्शन जिंकू शकणार नाही. आणि इथेच गेम बदलतो. डायट कोकने ऍड्स बनवले नाहीत. त्यांनी स्टोरीज मध्ये एंट्री घेतली. मूवीज मध्ये, सीन्स मध्ये, कॅरेक्टर सोबत ते दिसतं, पण ऍडव्हर्टाईज करत नाही. याला म्हणतात नेटिव्ह इंटिग्रेशन. ऍड्स बाहेर नाही, कंटेंटच्या आत. आणि म्हणूनच तुम्ही रेजिस्ट करत नाही. कल्पना करा, दोन ब्रँड्स. पहिला ब्रँड युट्यूबवर ऍड चालवतो, तुम्ही स्किप करता. दुसरा ब्रँड मूवी मध्ये तुमच्या फेवरेट कॅरेक्टर वापरतो, तुम्ही पाहता, कनेक्ट करता, इमिटेट करता. हॉलिवूड मूवीज, फॅशन सीन्स, डायट कोक क्वाइटली तिथे आहे. ते शाउट करत नाही, ते बिलॉंग करतं. आणि नंतर लिमिटेड एडिशन कॅन्स UK, USA, जर्मनी मध्ये लॉन्च. फॅन्स म्हणतात, हे मी मूवी मध्ये पाहिलं होतं. स्क्रीन इज इक्वल टू रिअल लाईफ इज इक्वल टू सोशल मीडिया. फुल लूप कम्प्लिटेड. बिझनेस मधला एक ब्रुटल ट्रुथ. लोक जाहिरात रिजेक्ट करतात पण स्टोरी ऍक्सेप्ट करतात. तुम्ही कितीही मार्केटिंग करा, जर ते फोर्स वाटलं, लोक इग्नोर करतील. पण जर ते नॅचरल वाटलं, लोक अडॉप्ट करतील. ब्रँड दिसू नये, ब्रँड फील व्हायला हवा. हा फरक समजला, तुम्ही मार्केट जिंकू शकता. आज एक काम करा, तुमच्या बिझनेस कडे बघा. मी कस्टमरला इंटरप्ट करतोय का, की त्याच्या वर्ल्ड मध्ये फिट होतोय? कंटेंट मध्ये जा, कम्युनिटी मध्ये जा, बिकम पार्ट ऑफ देअर लाईफ. कारण अटेन्शन मागून मिळत नाही, ते एक्सपिरियन्स मधून मिळतं. लोक ऍड स्किप करतात पण स्टोरीज जगतात. धन्यवाद.